आता लवकरच गुढीपाडवा म्हणजे रविवारी पाडवा येतोय, तर आजपासून थोडी थोडी साफसफाई करूया म्हटलं, कारण किचनला 2 दिवस तर द्यायला लागतात. मेन किचन साफ असलं की सणासुदीला ते बरं वाटतं, फ्रेश वाटतं. तर अगोदर म्हटलं ट्रॉल्या क्लीन करूया, आज फक्त ट्रॉल्या. तर सकाळी माझी सगळी आता कामं आवरलेली होती. पोरांचं डबं वगैरे करून दिलं, तर घरच्यांचा स्वयंपाक सगळ्यांना, जेवणं वगैरे झालती त्यांची. आणि नंतर मग किचन वगैरे आवरून भांडी, गॅस काटा म्हणजे गॅस वगैरे पुसून परत भांडी घासून मग हे आवरायला घेतलं होतं. कारण ती कामं ठेवून परत हे करत बसलं ना, परत त्या कामाचा फार कंटाळा येतो. त्यामुळे रोजची कामं आवरून घेतली आणि मग हे साफ करायला घेतलं. तर हे एवढंच वाटत होतं, पण मला 11ला घेतलेलं 3 साडेतीन झालं एवढं पूर्ण आवरेपर्यंत. तर 3 वाजता मी जेवण केलं सगळंच. आता म्हटलं जेवायला बसलं की एकदा बसलं की परत काम करू वाटणार नाही, एकदाच सगळं करून घेऊया आणि मगच जेवूयात म्हटलं. तर हे थोडंसंच वाटत होतं, पण कशात काय ठेवलंय, काय खराब झालंय, काय वाळवायचं आहे हे बघून, किंवा काय घासायला आलेलं होतं ते घासायला टाकलं. आणि भरण्या कशा रिकाम्या होतील तशा मी घासूनच ठेवते, त्यामुळं त्या जास्त घासाव्या लागत म्हणजे एकदम निघत नाहीत. आता कसं ज्यातलं त्यातलं कशातलं काय संपलं, ह्यात सगळं मसाला वगैरे असं किरकोळ साहित्यच असते. तर आपला खडा मसाला असतो तो, आणि इतर मसाले वगैरे. मसाले डब्यात कसं थोडंसंच बसतं, मग एक्स्ट्राचं असतं ते ह्यात ठेवते. तर आता हे अगोदर ओल्या कपड्याला मी आपली भांड्याची साबण आहे तीच लावलेली आहे आणि त्यानं पुसून घेतलं. नंतर हे मॅट आहे ते जे जास्त खराब झालं तर तेवढं धुतलं. त्यात सुंठ पावडर जरा सांडलेली होती, आता साफच करायचं आहे म्हटल्यानंतर ते काढलंच नव्हतं. आणि ह्या भरण्या मात्र आता जशा रिकाम्या होतील तशा घासून होतातच, त्यामुळं आता फक्त पुसूनच ठेवत होते. आज दसऱ्यात कसं आपण सगळं घासायला काढतो, पण इतर सणाला कसं जे घाण झालंय, जेवढं खराब झालंय तेवढं घासत असतो. आणि ह्यात रेग्युलर वापरायचंच सगळं आहे, त्यामुळे हे वरचेवर घासून होतंच, त्यामुळे जास्त काय घाण होत नाही. आणि वरती असल्यावर कसं धूळ भरपूर बसते, आपल्याला 8 दिवसाला तर ते पुसावं लागतं. पण आतमध्ये असल्यामुळं काय होतं की ट्रॉलीचा तेवढा एक फायदा होतो की सारखं आपल्याला ते घासावं लागत नाही. किंवा भरण्यावरती वगैरे असं वरती कशा आता थोडंच ठेवलेलं आहे, रेग्युलर साखर, तेल, मीठ असते, तर ते 8 दिवसाला पुसावं घासावं लागतंय, त्याच्यावरती लगेच चिकटपणा येतो. पण ह्या ट्रॉलीमध्ये ना ते तसं होत नाही. तर ते सगळे आता त्यात सगळं खडा मसाला वगैरे तेच आहे. तर ती ट्रॉली क्लीन झाली आता. म्हणजे ही ट्रॉली मात्र सारखी साफ करावी लागते, एवढी ह्याचा जास्त यूज होतो. तर ह्यात सगळं असं बघा, चमचे वगैरे जे काही सटर बटर असलं सगळं लागणारं, न लागणारं, कधी तर लागणारं अशा वस्तू यामध्ये आहेत. तर चहा गाळणी किंवा उलतानं ते पळ्या असं थोडंसं एक्स्ट्राचंच असतं. आणि ही भांडी कशी डबल लागतातच, कारण आपण नॉनव्हेज केलं व्हेज केलं दोन्ही, मग ती भांडी सेपरेट बरी पडते ती, कारण एकच पळी असल्यावर मग तर ह्यात घालायची का त्यात घालायची असं होतं. तर हे मॅट आहेत ते पण असं पुसून घेतलं, आणि बाहेर ऊन आहे, पुसून झालं की ते उन्हाला एक ठेवत होते. सगळं एकदम काढलं की पसारा होतो, म्हणून मी असं एकच ते काढत गेले आणि एकच असं साफ करून घेतलं. आता ते तोपर्यंत उन्हाला ठेवलं होतं, ते पण सुकलं. आणि ही ट्रॉली पण थोडीशी ओल्या कपड्यानं आधी पुसून घेतली आणि नंतर कोरड्या कपड्याने पुसून घे. आता ह्यामध्ये ट्रॉली मॅट टाकल्यामुळं काय होतं की गंज पकडत नाही. ह्यामध्ये आपली कधी चुकून भांडी ओली जरी गेली तर काय होतं की गंज पकडतं पटकन, त्यामुळं मॅट असलं तर ते बरं पडतं. पेपर मात्र टाकायचं नाही, कारण न्यूजपेपर टाकला ना ट्रॉलीमध्ये लगेच झुरळं होतात. आणि आता ह्या ट्रॉल्या लाकडाच्या मध्ये म्हणजे येत नाही, लाकडाचा यूज नाही ह्याच्यात. हे ॲक्रेलिक वगैरे आतमध्ये काय आहे माहीत नाही, पण वरून तर असं लाकूड कुठं दिसत नाही. त्यांनी कसं त्यांच्या तिथंच बनवून मग आणून बसवलेल्या होत्या. लाकडाच्या ट्रॉलीज असेल तरी पण झुरळं पटकन होतात असं ऐकलंय मी. आणि ट्रॉलीला कसं वेळच्या वेळी स्वच्छ साफ ठेवायला लागतं, तेवढं मात्र आहे की आपण जरी पॅक आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष नाही दिलं की लगेच झुरळं होतात. मग आता केक लॉकडाऊनच्या म्हणजे कोरोनाच्या आधी जरा केक बनवत होते, म्हणजे कोरोनापासूनच जास्त कोरोनामध्येच बनवलं, पण आता नंतर त्याचा कंटाळा आला. आता ती कशी क्रीम वगैरे आणली, एकदा आणली की मग 2-3 वेळा केक त्यात करावं लागतो, मग ती परत राहिली तर वाया जाते, त्यामुळं आणलीच नाही. पण आईस्क्रीम बनवायला वगैरे उन्हाळ्यात यूज होतो त्याचा,
पण ते कसं नवीन नवीन आहे तोपर्यंतच बरं वाटतं कोणती पण गोष्ट, नंतर कंटाळा येतो. आणि आईस केक पण पहिले महाग असायचे, आता 200 रुपयाला इथं तर आमच्या इकडे अर्धा किलो भेटतो. त्यामुळं ते साहित्य आणायचं सगळं तेवढं केकसाठी म्हटलं तर ना तेवढंच जातं. त्यापेक्षा मग ते असं वाटतं आता विकत आणलेलं बरं, आणि त्यात पसारा होतो केक बनवायचं म्हणलं की नाही जास्त. आता कप हे लावून दिले. आता ह्या ट्रॉलीत पातेलं आणि हे ग्लास आहेत हे असंच कधी तर काढते, आणि पातेले तांबे एवढंच आहे. आता जास्त ट्रॉल्या मी अशा गच्च भरल्याच नाहीत, जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच ठेवलं आहे. बाकीची एक्स्ट्राची भांडी वरती टाकलेली आहेत बांधून अशी ठिक्यातनी, म्हणजे आपल्याला लागलं आणि पाहुणे वगैरे कोण आलं गेलं तरी मग पुरतील एवढीच वरती आहेत. ताटं वाट्या एवढंच जास्त लागतं, तांबे ग्लास बाकीचं तर असतं. आणि पातेली ही कशी एकात एक बसत असली की मग बरीचशी ह्याच्यात राहते ती. तर अगोदर ओल्या फडक्याने आणि नंतर असं हे करून हे. आणि ट्रॉलीचं जे चॅनल आहेत म्हणजे आपण पुढं मागं वळतो त्या स्प्रिंगला पण तेल करावं म्हणते ते. अजून तर मी काही केलं नाही बसवून, पण 4 वर्ष झाले असतील ह्या ट्रॉल्या करून, कारण तेल केल्यानंतर त्या व्यवस्थित चालतात असं म्हणतात. कारण जड जायला लागल्या ना अडकायला लागल्यावर पण ऑइलिंग केलेलं बरं असतं. आता हे मी व्हिडिओ 15 मिनिटात झाला आहे, पण मला 3 तास तरी 3-3.5 तास गेलं पूर्ण एक 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 साफ करत राहिलं. आणि हे खालचं ट्रॉलीचं कसं ते जरा वडलं की बाहेरचं त्यांना बसवताना सांगितलं होतं, बसवते होय म्हटले तसे, आणि नंतर त्याने अशा पॅकच्याच करून दिलेत. आता बाहेर निघतं पण ते निघलं तर बसवायला फार वेळ जातो, ते आपल्याला कळत नाही लवकर ते लॉक कसं आहे आणि ते कसं बसतं. काढताना निघतात पण बसताना बसत नाही. एकदा मी काढून बघितलेलं, पण ते परत बसताना फार त्यानं वेळ खाल्ला. त्यामुळं परत हे मी बसवायच्या भानगडीत गेले नाही, फक्त आहे असंच ह्याला वाकूनच आतमध्ये ओल्या कापडानं पुसून घेतलं की ते निघतं. तर झुरळ आता पण एक सुद्धा झुरळ यामध्ये म्हणजे मरलेला किंवा असा कोणताच जिवंतसुद्धा नाही दिसला. ह्याच्यात ॲल्युमिनियमची फॉईल बघा आपण यूज करतो, तो बॉक्स पण यात ठेवायचा नाही, त्या बॉक्सला सुद्धा झुरळ होतात. कारण मी अगोदर ठेवलेलं होतं तर त्याला पण लागलं होतं. किंवा असं एखादा बॉक्स, आता ग्रीन टीचाच फक्त एक बॉक्स आहे ह्याच्यात म्हटलं तर, आणि तो बॉक्स कसा महिन्याभरात संपून जातो त्यामुळं त्याला लगेच होत नाहीत. पण आपण बाकीचं असं कोणतंही स्टोरेजचं बॉक्स असलं तर ते ठेवू नका, त्या बॉक्सला झुरळ पटकन होतात. आणि ह्या जो ताटं आणि वाट्याच ह्यात आहेत. ताटं अशी एकात एक घालून आता रोज लागते तेवढी दुसऱ्या ह्याच्यात ठेवले ते, आणि बाकीचे आहेत ते मग असे एकात एक ठेवलेले आहेत. आता हे काय ज्यावेळी घ्यायचं असतं त्यावेळी मग घासूनच घेतो, आणि जास्त घाण झालेलं नव्हतं. आता जे मला वाटलं की हे घासावं लागतंय तर ते मी घासायला काढलं आणि बाकीचं आहे असं लावून दिलं. ह्यात सगळं असं, आणि एक डिनर सेट, हे बाउल ग्लास सरबतासाठी लागणारं, आणि पाणी पिण्याचं रोजचं तांबे ग्लास असतात ते यात ठेवलेले आहेत. काचेचीच भांडी बऱ्यापैकीची जी आहेत ती, बाउल वगैरे सगळं यात आहे. आईस्क्रीमचं बाउल मी ते 2च कप वरती ठेवलेत, बाकीचं म्हणजे इथं वरती ठेवून दिलेत. आणि ह्याचा पण डिनर सेटचा वगैरे यूज होतच नाही, कारण ही भांडी काढली तर वापरा, व्यवस्थित वापरा, त्याला जपूनच ठेवा. त्यापेक्षा आपली नेहमीची भांडी ती बरी पडतात. ह्यातलं फक्त ग्लासचाच यूज मला वाटतं होतो जास्त, आणि बाउलचा यूज मग कधी तर. तर ही ट्रॉली पण अशी लावून झाली. मग ज्यावेळी पसारा म्हणजे आपण घर साफ करायला येतं त्यावेळी असं वाटतं की भांडीच बसत नाहीत, आणि ज्यावेळी व्यवस्थित लावतो त्यावेळी बरीच भांडी बसून त्यात परत जागा उरत असतो. पण पसारा झाल्यामुळे परत ते इकडं तिकडं वस्तू गेल्या की मग झालं ते बसत नाही व्यवस्थित. तर असं आतमधून पुसून घेतलं ना, ओल्या कापडानंच पुसून घेते. झाडायला गेलं तर धूळ उडवण्यापेक्षा ना असं पुसून घ्यायचं, आणि ते कापड पिळून 2-3 वेळा पुसून घेतलं की स्वच्छ होतं. आतमधून पण जिथपर्यंत हात जातोय तिथपर्यंत हे सगळं असंच पुसून घेते. ह्या निघत असतं तर ना मग ते बरं पडतं. हे बघा आतपर्यंत पण म्हणजे पूर्ण स्वच्छ आहे, कुठं जाळी वगैरे असं नाही. आणि परत आता आज पण एकदा मग आता सगळं काढलंय तर हा स्प्रे असा करून आता हे झालं. लास्टची ट्रॉली होती इकडची,
कारण संध्याकाळचा हा स्प्रे करते शक्यतो मी. इथं परत किचनमध्ये उघडायला येऊ लागत नाही. पण आता झालं तर इथलं आवरून म्हटलं हे पॅक केलं की वास परत बाहेर येत नाही, त्यामुळे जाळी होत नाही आणि झुरळं तर होतच नाहीत. 15 दिवसातून हा स्प्रे तुम्ही करा. आणि तुमच्याकडे जर पावसाळ्यात जरा जास्त झुरळ होण्याची शक्यता असते, कारण ओलावा कोंदटपणा असलं की झुरळ होतात. आणि आता कसं उन्हाळा आहे आणि गावाकडं तर कसं एकदम कोरडं वातावरण असतं, त्यामुळे अजिबात झुरळ होत नाहीत ह्या दिवसात. पावसाळ्यात थोडं जरा स्वच्छता मग जास्त ठेवायची, 10 दिवसातून वगैरे स्प्रे करायचं. आणि ह्या ट्रॉलीत मात्र असं लयच पसारा असल्यासारखं असं सगळं साहित्य आहे, जे की बघा असं काय 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 सगळं यातच भरलेलं आहे. बाकीच्या ट्रॉलीमध्ये असं जास्त नाही, एकाच ट्रॉलीत हे सगळं असं ठेवून दिले, जे की कधी तर लागतं, पण अशा वस्तू लागतात त्यामुळे ठेवाव्याच लागतात. तर हे पण साफ करून घेतले. आणि ह्यात असं एक ट्रे, एक असं कसं 2-4 ट्रे तर होतातच. आणि डबल साहित्य काय काय असतं ते. चॉपिंग बोर्ड पण जो एक्स्ट्राचा आहे तो मग यातच ठेवला आहे. खिसणी, ह्याची आपली चिप्स करायची खिसणी किंवा खोबरं खिसायची खिसणी. आणि हे केक बनवत होते त्यावेळी मी चॉकलेट बनवायचा पण मोल्ड होता, डार्क कंपाऊंड वगैरे चॉकलेट आणलं की मग ते मुलं त्यावेळी लहान होती त्यावेळी बनवायचे, पण आता ते नाही बनवणं होत. टोस्टर वगैरे असं एक्स्ट्राच्या चाळणी, मोदकाच्या चाळणी पण 2 आहेत, सोज्याची चाळणी, असं सगळं स्मॅशर, हे सगळं म्हणजे झाऱ्या वगैरे, असं पिझ्झा कटर, झाऱ्या, असे 2-4 झाऱ्या असले की मग असं इतक्याचा वरती काही यूज होत नाही. कांदा कट करायचं हे. आणि ह्या अशा जाळ्या मग हे सगळं यातच ठेवलेलं आहे. ह्यातलं आता जे काय मला ट्रे दुसरं वरती लागणार होतं ते काढून घेतलं. आणि आता ह्यातला केकची भांडी वगैरे तरी वर एखादं ठेवलेलं आहे मी. बॉटल साफ करायचा ब्रश, हे असं हे लागतातच वस्तू आपल्याला, रोज नाही झालं तरी थोड्या कधी तर होईना पण त्याचा यूज होतो. आणि ह्याच्यात फक्त प्लेटा आणि पापडाची बेलणी इथंच वरती ठेवलेली होती. बेलणी मला इथून काढायची आहेत, कारण बेलण्यामुळं पण लाकडाची वस्तू आल्यावर झुरळ व्हायला लागतातच. त्यामुळे शक्यतो अशा ट्रॉलीत पॅक जिथं राहतं तिथं लाकडाचं काय ठेवूच नाही. पण आता वरचं काढलं की मग त्यामध्ये भरून टाकावं म्हटलं. ह्या ट्रॉल्यामध्ये ह्याचं जाळ्या मात्र घासून घेतल्या, ह्या 2 थोड्याशा, म्हणजे ह्यात हे नाहीत ना, पेपर नसलं की जरा त्यावर ते डाग दिसतात पांढरे वगैरे पाण्याची, म्हणजे थोडंफार आपण कोरडी करूनच भांडी लावतो, पण कधी चुकून लावलं गेलं तर म्हणून ह्या 2 आहेत त्या खालच्या. आणि हे तेवढं घासून घेतलं. घासून पूर्ण ऊन आहे बाहेर ठेवलं की 5 मिनिटात सुकलं जाते. तर ह्यात भरपूर प्लेटा वगैरे असं बसतं, जे की रेग्युलर आपल्याला यूज पडतं तेवढंच आहे. आणि आता डब्याला इकडच्या ह्या ट्रॉलीत जागा झालेली आहे, जिथं मसाल्याचं वगैरे ठेवलेले त्यातच ते डबं ठेवून दिलं मग. आणि हे वापरायची रोजची रेग्युलरची ताटं यात ठेवलेली असतात. तर हे पण काढून आता हे एवढं घासून घ्यायचं. आणि ताटं पण जी मागची आहेत, जी कधीतरी यूज होतात ती पण घासायला काढली मी. आणि ही घासून मग ह्याला पण असं आतमधूनच जरा वाकून, आता हे काय छोटी ट्रॉली पुसून होतं, थोडं घासून घेतलं. इथं थोडं चिकट झाल्यासारखं झालं. वरून पण जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत पुसून घेतलं की काय होतं, म्हणजे जाळी वगैरे होत नाही मग सारखी. हे 1-1.5 महिन्यातनं हे आतून पुसूनच घ्यावं लागतं हे ओल्या कापडानं. आता इथं ना जागा होती, आता ही भांड्याची एक्स्ट्राची जाळी ती इथं मी ठेवलेली होती. ज्यावेळी भांडी जास्त होतात ती मग घासायला, तर वरची छोटीशीच जाळी रेग्युलर रोजची भांड्याची आहे ती. ही अगोदरची पहिली मोठी होती आणि ती मी ऑनलाईन मागवली, कारण पाणी गळून ना हे होत होतं की किचन ओटा काळा आहे तो पांढरा पडायला लागलेला, कारण पाण्यात क्षार आहेत आणि गावाकडे तरच्या पाण्यात जास्तच असतात. आणि इथं आता हे ठेवून दिलं, हे जे स्टँड एक शिल्लक होतं. ह्यामध्ये म्हटलं मग कुकर, मिक्सरची भांडी जी आहेत ती यामध्ये बसता येतील, कारण इथं मोकळा स्पेस राहत होता. गॅस पलीकडे राहतोय, खलबत्ता एक इथं ठेवलेला आहे आणि गॅसची सिलेंडर
एकच सिलेंडर इथं असतो, एक आहे तो बाहेरच असतो, त्यामुळं इथं एवढा स्पेस होता. तर ह्याचा यूज म्हटलं आता असा करूया आपण. आणि ती जाळी आहे ती म्हटलं कांदं भरायला होतात. कांदं जे साठवून ठेवतो आपण त्यात पेपर टाकून म्हटलं ते वरती कांदं ठेवायला होईल. तर इकडची साफ केलेलीच आहे, परत एकदा साफ करायला येईल. पण अशा पद्धतीने हे सगळं क्लीन करून झालं. पण एक 3-3.5 तास गेलं. दिसायला हे थोडंसं वाटतंय, पण काय घासायची होती ती घासली. आणि जी आता हे रोज यूज होणारीच भांडी आहेत, त्यामुळं ह्याला जास्त घासायची गरज नव्हती. आणि ज्यावेळी घासायचे असतात त्यावेळी एका दिवशी मी सगळं काढत नाही, दसऱ्यातच फक्त निघतं एका दिवशी सगळं. नाहीतर असं एकच अशीच ट्रॉली क्लीन करते, त्यामुळे व्यवस्थित स्वच्छ होते. तर ठेवल्यानंतर बघा भरपूर, तरी वरती चहा वगैरे परत झालता तर ह्यातली भांडी काढलेली आहेत. तरी वरी अजून एक जाळी आहे ती परत ह्यात लावायची. ह्यात सगळं तवा कढया अशी आहेत. आणि मग ह्यातलं डबं काढल्यामुळं हे 2-3 बेलणे इथं ठेवलेले आहेत. आणि ही ताटं यामध्ये एवढीच वरती वापरायसाठी असतात. एका ते घातलेले आहेत त्यामुळे थोडेसे दिसतात. आणि इथं बघा मिक्सरचं जे मोठं भांडं आहे ते उभं बसत नव्हतं, ते आडवंच ठेवलं आहे. तर अशा पद्धतीने पाण्याची गाळणी, दुधाचं माप आणि असं पावभाजीचे प्लेट आहेत त्या ह्याच्यात बसत नाहीत, त्यामुळे त्या इथं ठेवलेत. एक्स्ट्राचे कुकर वगैरे असं यामध्ये राहतं. तर उद्या आता किचनच्या टाईल्स पुसून घ्यायचे आहेत. आणि जे कपाट आहे कपाटातलं डबं वगैरे काय काय घासायचं आहे काय पुसायचं आहे ते आवरून ठेवायचं आहे. ते उद्या करूया म्हटलं आज. आणि ह्या टाईल्स किचनच्या आहेत त्या पुसून घ्यायच्या आहेत. ह्या पण वरची एक लाईन आहे ती तेलकट दिसते, बाकी एवढं नाही कुठं. पण खिडक्या साफ करायला बराच वेळ जातो. किचनच्या टाईल्स पटकन होतात पण खिडक्यांना जास्त वेळ जातो.